बॅग भरायचं चालले. चिकू आताचे वाजले 7:30. ब्रेकसाठी आम्ही थांबलो होतो, तर मग खायला घेतलं दीदी. आता आम्ही खाऊन निघतोय परत मग पुण्याला मामाकडे. आत्ताच्या 7:30 वाजलेत आणि आता वाकडमध्ये आहोत. ट्रॅफिक आहे खूप इथे. आत्ता जस्ट घरी आलोय आणि 8:30 वाजलेत. मामा आणि मम्मी चर्चा करतात की उद्या कसं जायचं. जेवल्यानंतर आता आम्ही आलो CNG भरायला खाली दीदी. तर ही आमची गाडी आहे. आता CNG भरतोय, मग झोपून उद्या सकाळी निघणार आहे. आता आम्ही CNG टाकून आलोय. आता परत चाललोय आणि उद्या सकाळी 5:30ला निघायचा प्लॅन चाललाय. सकाळी 5:20 झालेत आणि आमचा मामा आहे आणि आम्ही आता थोड्या वेळातच निघणार आहोत. ही बॅग बघा, गाडीचा इतक्या सगळ्या बॅग आहेत. मम्मी अजून बॅग मध्ये बघते काय पाहिजे काय नाही. चिकू आणि मामा गाडी चालवणार आहे. त्याचा असा प्लॅन आहे. 12 तास आज रनिंग असणार आहे. बघू किती टाइम मध्ये होत आहे. पहिला आम्हाला गाडी जायचं गावाला, तिथून मग बँगलोर हायवेने चित्रदुर्ग पर्यंत जाणार आहोत. चित्रदुर्गला व्हिडिओ दिसेल. गाडीची पूजा केली. आता बसून घेतोय सगळे. चिकूला गावाला सोडायचं आहे, त्यासाठी आधी गावाला जावं लागेल. मग तिथून मग परत मग हायवेला लागून सातारा मार्गे जाणार आहे. गणपती बाप्पा गोविंदा. आत्ता कापूरवाडा थांबलोय CNG भरायला. थंडी खूप आहे, 12 डिग्री सेल्सिअस दाखवते. कसं लागते गार? आता नाश्ता करायला थांबलोय वराडी इथे. आमची भाची झोपलेली या मम्मी आई ही अध्यक्ष.
पोचलोय Just. मुक्काम करायचंय ना आपल्याला 6 तासाचा अजून प्रवासी. हा, मग मुक्काम मग करून चित्रदुर्गला मग आम्ही स्टॉप करणार आहे. स्टॉप करणार आहोत. आणि जेवणाचं अजून बघायचे आम्हाला. हा झाड. दुपारचं जेवण. झाड बघतोय. मोठं झाड बघणार आहे आम्ही. नंतर जेवणार आहे. आता ही जी ट्रिप चाललोय आपण याच्यात तुम्हाला काय पाहिजे आणि काय नकोय कसं वाटतं? आणि कसं वाटतंय काय पाहिजे म्हणजे काय पाहिजे या ट्रिप मध्ये काय पाहिजे? मामानी करावं किंवा तुम्हाला काय पाहिजे? पुढं काय बघा तुम्हाला काय खरेदी करायची असं. जसं की मला पाहिजे की लवकर पोचावं आपण कसं तरी आणि जास्त त्रास नको तरी तुला परत हा. परतच्या ट्रिपला आवडून काय याला आता सांग मी तसं सेव करा. मामाला फक्त ट्रिपला यायला आवडत मला फक्त एक मोठं झाड पाहिजे. मामा तुला काय पाहिजे आणि काय नकोय. एन्जॉय. एन्जॉय पाहिजे मामाचा एन्जॉय चाललाय. आणि नको काय. जॉब काढली. मला लवकर पोचायचंय आणि बालाजीचं दर्शन घ्यायचं. अरे हो माय गॉड. बोला तुम्हाला काय पाहिजे? मला काय पाहिजे काय सांगू तुम्हाला. कॅमेरा चालू आहे, कॅमेरा चालू ठेवलाय होय. व्हिडिओ चालू आहे. तुम्हाला काय पाहिजे? मला गाडी चालवायला चांगलं वाटतंय. म्हणून गाडी चालू केली. रोड कसा आहे. रोड एकदम खास आहे. कागल पासून पुढे चांगला रोड आहे. यांनी महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी याची. आता बेलगावीला पोचलोय CNG टाकायला. आता जेवाय बसलो. जेवायला काय. हरभऱ्याची भाजी, चपाती हा आणि खावटा जेवायला मस्त आम्ही प्रवास चालू झालेला आहे. आम्ही आता निघालेलो आहे. आता आम्ही पुढे जायचं ठरतंय. अजून चित्रदुर्गला जायचं की पुढे स्टे करायचं ते अजून ठरतोय. आता मग बघू जेवण कसं झाली. जेवण कसं. छान. जेवण आता जेवलेलं आहे. करून आण. क्वांटिटी आणि क्वालिटी. यायलाच लागते. हॉटेल पूजा. काय हॉटेल पूजा. पूजा. आता आम्ही जेवलेलो आहे. आता नेक्स्ट स्टॉप आहे तो चित्रदुर्ग चालतो. अजून इथून 4 तास दिसतोय चित्रदुर्ग. अजून 4 तास ट्रॅव्हलिंग करून तिकडे पोहोचणार. त्यानंतर डिसाईड करणार की कुठं जायचं. नक्की बालाजीला जायचं की मग आदियोगी टेम्पलला जायचंय. तर मामा जेवण कसं होतं आता. मामीच्या हातचं मस्त होत. एक नंबर जेवण होतं. भाजी काय होती. भाजी हरभऱ्याची भाजी आणि पावटा आणि जिलेबी. काय भाजी चांगलं का. एकच नंबर. चपाती एकच नंबर. काय म्हणायचं भाजी चांगली कशाची? चपाती पावटा चांगली हा माझं सांग. भाजी चांगली पावला इथं इथं भाजी चांगले पावटा चांगले चपाती चांगले तिथारी उपते चांगले तिथारी काय जेवण कोणी बनवलं. इथं वावर कोणी बनवलं. जेवण कोण बनव. मामी नाही बनव जेवण. सांग की. पुताच्या जेवायला त्याचं पुताच्या नाही. सुनबाई 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 सुनबाई.
सायंकाळचे 6 वाजलेत आणि आता आम्ही हुबळीला पोचलो आहे. हुबळीवरून डिसाईड होतं आहे की डायरेक्ट बालाजीला जावं, कारण का मग आम्ही स्टे करणार होतो आधी चित्रदुर्गला, मग तो स्टे कॅन्सल करून आता डायरेक्ट आम्ही बालाजीला जाणार आहोत गर्दी असल्यामुळे. आता हावेरीला आलो आहे. CNG हायवेला नसल्यामुळे आम्हाला सिटीमध्ये यावं लागलं CNG भरायला. आता 10 वाजलेत आणि जेवण वगैरे करून आम्ही हेच फायनल केलं की डायरेक्ट इथून तिरुपतीला जायचं. किती टाइम राहिला, किती टाइम जायचं? 9 तास लागणार आहे. सकाळी आपण 7 वाजता पोहोचू. छान प्रवास आहे, नाईटला आहे. सावकाश जावा, सावकाश या. आता 6:30 वाजले सकाळचे आणि आता मी तिरुपतीमध्ये पोचलो आहे. आता टोकन काढायला जायचं आहे विष्णू निवासम कॉम्प्लेक्समध्ये. तिथून टोकन काढल्याच्या नंतर मग आम्ही खालचे जे मंदिर आहेत ते फिरणार आहोत.